वर्धा जिल्ह्यातल्या पहिल्या महिला एसटी चालक होण्याचा मान मिळवला आहे रब्बाना पठाण यांनी। एखाद्या क्षेत्राची आवड असताना त्यासाठी मेहनत घेऊन त्या संधीचं सोनं करावं हे रब्बाना यांनी दाखवून दिलं आहे। आणि म्हणूनच रब्बाना यांचा एसटी चालकाचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। आधुनिक काळातली स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागे राहत नाही। आत्ताच्या काळात असं एकही क्षेत्र नाही जिथे महिला काम करत नाही। कित्येक स्त्रियांनी काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी चाकोरीबद्ध आयुष्य जुगारून स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे। अशाच विचारधारेच्या या आहेत रब्बाना पठाण। आपल्या सर्वांची जीवनवाहिनी असलेली लाल परी चालवणारी एक यशस्वी स्त्री। नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या बोधडी बुद्रुक इथल्या शेतकरी कुटुंबातल्या रब्बाना वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत आहेत। एसटी महामंडळात चालक कम वाहक जाहिरात त्यांनी पाहिली आणि 2018ला आपला अर्ज दाखल केला। पुढल्याच वर्षी त्या पास देखील झाल्या। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ध्यातल्या आर्वी आगारात त्या रुजू झाल्या। सुरुवातीला आर्वी पुलगाव मार्ग, मग ग्रामीण भाग आणि आता तर त्या सर्व मार्गावर एसटी चालवतात। मी 4 व्हीलरचं लायसन काढलं होतं। 4 व्हीलर ही चालवायची। तर नंतर हे एसटी महामंडळमध्ये जागा निघाल्या चालक कम वाहकाच्या। तर मला ड्रायव्हिंग करायला खूप आवडायचं। माझे 4 भाऊ ड्रायव्हर होते, मलाही खूप आवडायचं। मी त्यांना म्हणायची कधी का मला थोडं चालवायला द्या, तर ते म्हणायचे नाही नाही तुला येते का चालवता, काय बी करते, काय बी म्हणत राहते, म्हणून ते टाळून टाकायचे। कधी मला गाडी चालवायला दिली नाही आहे। तर मी म्हटलं काय हरकत नाही बा, मला तर 4 व्हीलर येतच होती। तेव्हा मग हे जाहिरात निघाली, मी फॉर्म भरले 2018मध्ये आणि 2019मध्ये माझं सिलेक्शन झालं वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आर्वी आगार आर्वी डेपो हा मला मिळाला। तर मला असं वाटते का प्रत्येक मुलगी माझ्यासारखी बनावी आणि माझ्यासारखंच म्हणजे काहीतरी तुम्ही शिक्षण घेतलं आहे तर कुठले का जॉब होत नाही, ते आपल्यासाठी कमी नसते। चपराशाची जॉब आपल्यासाठी खूप मोठी आहे। जर आपल्याला काय करायचंच आहे आयुष्यामध्ये, काय पुढं व्हायचंच आहे, तर आपण त्या शिक्षणाचा कुठंतरी आपण वापर करावा। आणि मला ज्यांनी मला सगळे खूप मला सहकार्य करतात, सगळे आमच्या जे डेपोमधले आणि जे बाहेरचे बी आहेत, सगळे मला खूप सहकार्य करतात। आर्वी या शहरात येऊन मला खूप बरं वाटलं। खूप चांगले लोक आहेत इथले। नोकरी कुठलीही असो, ती लहान असो किंवा मोठी असो, ती आनंदानं स्वीकारायला हवी। आपल्या आईवडिलांनी खूप कष्ट करून आपल्याला शिकवलं, ते व्यर्थ न दवडता त्या शिक्षणाचं आपण चीज केलं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। बस चालवत असताना अनेक प्रवासी आपलं कौतुक करतात, शुभेच्छा देतात। काही लोक तर हिच्यासारखी तू सुद्धा बस चालव असं आपल्या मुलींना सांगतात। या सगळ्याचा त्यांना खूप आनंद होतो, अभिमान वाटतो। प्रत्येक महिलेनं मुलीनं शिक्षण घ्यावं, ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्राची निवड करावी आणि मनापासून काम करत त्यात भरघोस यश मिळवावं। प्रत्येकीनंच हा विचार केला तर येणारा काळ महिलांसाठी घवघवीत यशाचा आणि उत्तम भविष्याचा असेल, यात शंकाच नाही। दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय राजेश अहिव, वर्धा। प्रेक्षक हो, कार्यक्रम